नमस्कार भावांनो. मौजे सुसगाववरून म्हणजेच बकासूरच्या मंदिरातून किंवा बकासूरच्या गोठ्यावरून अपडेट घेऊन आलेलो आहे. सध्याची परिस्थिती काय आहे, आज काय होणार आहे, हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. तर भावांनो, बकासूर मी सांगितल्याप्रमाणे काल रात्री 10-10:15 वाजेपर्यंत गोठ्यावर पोहोचला. काल भरात पाऊस होता, ट्रॅफिक होती. नाशिकवरून 1:45 वाजता 12:45 निघाला होता. तेव्हापासून 10ला पोचला, म्हणजे खूप वेळ गेला. खूप ट्रॅफिक होती, पाऊस पडत होता. काल संध्याकाळी मेघराज बरसत होता पुण्यामध्ये, त्यामुळे बकासूरला यायला गोठ्यावर उशीर झाला. तर बकासूर आपला 10 वाजता पोचला. पण बकासूरचं मंदिर सेफ आहे, कारण की काल मामा, आदेश मामा सर्व काही तिथे खाली होते. त्यांचे कंटेनर, जे काही मटेरियल होते, पत्रे होते, जागा हडप करण्यासाठी आलेले होते, ताबा मिळवण्यासाठी आले होते, त्यांना खालीच रोखून ठेवलं होतं. नंतर त्यांनी आवाहन केलं बकासूर प्रेमींना. तसे बकासूर प्रेमी तिथे मोठ्या प्रमाणात गेले, त्यामुळे हा जो अनर्थ अडथळा होता तो टाळला गेला. नंतर पोलीस स्टेशनला दोन्ही साईडने तक्रारी केल्या, म्हणजे मामाकडून देखील तक्रार केली आणि जे ताबा मिळवण्यासाठी आले होते त्यांनी देखील तक्रार केली. ते पोलीस स्टेशनला होते रात्रभर, मला वाटते 10 ते 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते मामा. पण आजची परिस्थिती काय, तर भावांनो, आज थोड्या वेळातच 1 वाजता मला वाटते मीटिंग होण्याची शक्यता आहे. मीटिंग होणार आहे 1 वाजता थोड्या वेळातच. आणि बकासूर प्रेमींना देखील आवाहन केले की तुम्ही 12-1 वाजेपर्यंत आता थोड्या वेळात जमा. त्यामुळे नक्की आज काय विषय आहे ते थोड्या वेळात समजेल. तुम्हाला हा फोटो दाखवतोय. तिथे बकासूरच्या गोठ्यावर जायला जो रस्ता आहे तिथे मध्ये टेम्पो ठेवलेला आहे, कारण की वर कोणतीही गाडी यावी नाही म्हणून. तसेच स्कूल बस देखील खालीच आहे, म्हणजेच स्कूल बस आणि टेम्पो खाली ठेवलेत, जेणेकरून ते कंटेनर गाड्या जे ताबा मिळवण्यासाठी येतात त्यांना अडथळा होईल, म्हणजे वर येऊ शकत नाही म्हणून बकासूरचा टेम्पो आणि स्कूल बस खाली ठेवलेले आहेत. अशी होती अपडेट. थोड्या वेळातच आपल्याला मीटिंगचे काही ना काही अपडेट मिळणार आहे. मीटिंग 1 वाजता आहे. तिथे सर्व यूट्यूब चॅनल गेलेले आहेत, त्यांच्या मार्फत नक्कीच आपल्याला अपडेट मिळणार आहे. धन्यवाद.